वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून गेली 8-9 वर्ष कोल्हापूर शहर, आसपासची उपनगरं, मैदानं, शाळा परिसर, देवस्थानं, काही आसपासची गावं अशा असंख्य ठिकाणी वृक्ष लागवड आणि त्यांचं संवर्धन, प्लास्टिक प्रबोधनावर काम, वृक्ष पुनर्रोपणावर काम, नेस्टी या प्रोजेक्टच्या माध्यमातून, नेस्टीचे अमर संपाळे या ठिकाणी या प्रोजेक्टच्या माध्यमातून पक्षी कसा जिवंत राहिला पाहिजे, पक्षी जगला पाहिजे, कारण का पर्यावरणाचं संवर्धनाचं सर्वात मोठं काम, वृक्षारोपणाचं काम हा पक्षी हा घटक करतो आणि निसर्गाच्या अन्न साखळीमधील तो सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपण खूप स्वार्थी झालेलो आहोत. आपण ह्या निसर्गाला फक्त आणि फक्त ओरबडून खात आहोत सध्या, आणि इतके स्वार्थ आणि इतके दुर्मिष्टसुद्धा झालेलो आहोत की असं वाटते की आपण निर्माते आहोत. तर निर्माते आपण नाही आहोत. आपलं स्वतःची निर्मिती काहीच नाही आहे. या अंगावरचा कपडासुद्धा या निसर्गातूनच प्रोसेस करून आपण तयार केलेला आहे. तो आपली निर्मिती काही नाही आहे. आपल्याकडे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस चांगले राहायचे आणि या निसर्गाचं संवर्धन कसं करता येईल, जेणेकरून पुढच्या पिढीसाठी आपल्याला एक चांगला निसर्ग, चांगलं पर्यावरण, चांगलं वातावरण देता येईल. कारण का मी वारंवार सांगतो, पुढची पिढी आपल्याला प्रॉपर्टी मागणार नाही आहे. पुढची पिढी आपल्याला आम्हाला शुद्ध हवा का ठेवलेली नाही आहे, आम्हाला मास्क का दिलेला आहे, शाळेला जाताना आमच्या पाठीवर सिलेंडर का दिलेला आहे, बाबा मी मैदानावर का खेळू शकत नाही, ह्या फुटलेल्या काचा आणि बाटल्या असे रोड झालेले आहेत सगळीकडं. हे सर्वांना जबाबदार आपलं रोजचं दैनंदिन दिनचर्या आहे. आपल्याला थोडं जरी अंतर जायचं झालं तर आपण गाडी काढतो. एकेका घरात 4-4, 5-5 गाड्या आहेत. ते वातावरण बिघडवायचं कारण आपण स्वतः आहोत. त्या निसर्गानं अतिशय शुद्ध आणि सात्विक गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु आपण त्या सोडून आपण सध्या प्लास्टिकच्या मार्गावर जातो. मुलांच्या हातांमध्ये मोबाईल आहेत. मुलांचं मातीशी नातं तुटत चाललेलं आहे. त्यामुळे मुलांचं आयुष्यमान ऑटोमॅटिकली कमी येणार आहे. मुलं सध्या मॅगी खाऊन लगेच पोट भरतं त्यांचं. भाकरी या नावाचा प्रकार मुलं सध्या शिवत नाही. तर ही सगळं चक्र बदलण्यासाठी आम्ही वृक्षप्रेमी संस्था काम करत आहोत. म्हणून आमच्यामध्ये आता बरेचशी मुलं आता थोडी गेलेली आहेत की आम्ही प्रत्येकाला सांगतो की वृक्ष संवर्धनासाठी, वृक्ष लागवडीसाठी या आणि मुलांना घेऊन या, कारण का ती सवय मुलांमध्ये रुजवायची आहे. आजचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये मी इथं आपल्या ताईंचं नाव ताईंनी आवाहन केलं होतं, या ताईंनी आवाहन केलं होतं की आमच्या भागामध्ये अशा पद्धतीचा ओपन स्पेस आहे. सो बाबांशी माझं बोलणं झालं. आपले महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री दिवंगत माननीय दिग्विजय खानविलकर साहेब, त्यांनी आपल्या छोट्याशा कारकिर्दीमधून अखंड राज्यभर एक आरोग्याचा विभाग कशा पद्धतीने सांभाळावा त्याचे एक उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांनी मरणासन्न असलेल्या CPRला एक अतिशय छान पद्धतीनं सुस्थितीत आणलं, ज्या ठिकाणी हजारो रुग्णांचे, गोरगरीब रुग्णांचे उपचार होतात. त्यामुळे एक राजकीय व्यक्तिमत्व ते नव्हतंच, एक सर्वांना हवं असं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव विश्वेश बाबा यांनी मला ते बोलून दाखवलं. त्या पद्धतीने ही झाडं आपण कळंबा नर्सरीमधून मोठी आणली. का तर लहान झाडं ही तुडवली जातात गाडीच्या माध्यमातून, किंवा तोडली जातात, मोडली जातात. तर थोडंसं उंच 3-4 वर्ष वय वाढलेलं झाड जर लावलं तर ते लवकर ग्रोथ धरतं आणि त्याची काळजी फार कमी घ्यावी लागते. सो इथून पुढं मी सर्व शहरवासीयांना मी आवाहन करतो की वाढदिवसाचा ट्रेंड, श्रद्धांजलीचा ट्रेंड, आज अनेकच आपले ग्रुप मेंबर आहेत, त्यांच्यासुद्धा वडिलांच्या स्मरणार्थ आपण झाड लावलं. सो चेंज केली पाहिजे आपण, आपली विचारसरणी आपण चेंज केली पाहिजे. हा केक बीक हा प्रकार किंवा ते काही वाटप वगैरे नाही, काही आवश्यकता नाही. आपण शाश्वत कामावर भर दिला पाहिजे. भविष्यात ज्यावेळी ही झाडं मोठी होतील ना, त्यावेळेला आपण श्रद्धांजलीचे कार्यक्रम या झाडांच्या सोबत करू. वाढदिवसानिमित्त लावलेलं झाड, पुढचा वाढदिवस त्या झाडाचा सुद्धा आणि स्वतःचा सुद्धा त्याच्यासोबत करू. हा विचार रुजवत आपण सर्वजण पुढं जाऊया, असा आपण मानस या ठिकाणी करूया. या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित राहिला, या भागात नागरिक उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचं कौतुक करतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.